आज होती गुरुपौर्णिमा आणि मला सकाळी सगळ्यांना एवढी गडबड होती की काय सांगू. पण छान असा मी नाश्ता बनवला होता हेल्दी मुलासाठी, म्हणजे सगळ्यांसाठीच. आणि मग नाश्ता वगैरे केला, मुलाला तयारी करून दिली आणि तिला स्कूलमध्ये सोडून आली. आणि येता येतं मला ना ही एक कटिंग भेटली होती जे अपुरीच्या झाडाची आहे. तर ते सुद्धा मी ना, या एक आईस्क्रीमचा बॉक्स होता, डबा होता, त्याच्यामध्ये मी लावून घेतले. तर बघू आता ते लागते की नाही लागत माहिती नाही. पण त्याच्यानंतर मी सगळ्या झाडांना सुद्धा पाणी टाकून दिलं. किती पाऊस पडला ना तरी झाडांना पाणी टाकावं लागतं. तर ते सगळं झालं. त्याच्यानंतर मुलाला घेऊन आली आणि मग मला स्वयंपाकसुद्धा करायचा होता. तर एक साईडला मी स्वयंपाक मांडला आणि दुसरीकडे मी ना कपडे धुवायला टाकले, कारण माझी मशीनसुद्धा किचनमध्येच आहे. तर हे दोन्ही कामं एकत्रच होतात. तर तसं करत करत मी ना एकीकडेच कपडे आणि एकीकडे स्वयंपाक दोन्ही करत होते. आणि खूप सारे कपडे होते आणि पावसाळ्यामध्ये ना कपडे वाळत नाही म्हणून मशीनमध्ये टाकावं लागते. तर ते कपडे वगैरे धुवून घेतले आणि भूक लागली होती खूप जास्त. तर मी जेवण केलं, माझ्या मुलाला चारलं आणि त्याच्यानंतर थोडी दुपारी आराम वगैरे केला आणि संध्याकाळी पुन्हा स्वयंपाकाला लागली. तर हे सगळं करून घेतलं. तर असा होता माझा दिवस. तुम्हाला कसं वाटलं सांगा. बाय.